शहराच्या साठी काय कार्यक्रम यापेक्षा गल्ली बोळात फिरून माझ्यावर टीका करणे हा महत्त्वाचा कार्यक्रम काहींचा झालेला आहे। आज आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी या शहरात चालू केल्या। दुसऱ्या मजल्यावर चढणारं पाणी, ती पाण्याची योजना बिघडवली। 25-30% लिकेज व्हायला लागले आणि या शहरामध्ये गेल्या 9 वर्षात जेवढे पाण्याचे कनेक्शन होते ना, ते कनेक्शन दुप्पट झाले, तरी ह्यांना भान नव्हतं की नवी योजना आणली पाहिजे आणि शहरात पाणी दिलं पाहिजे। 10 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी जी पाण्याची योजना होती, त्यानंतर आमचं या ठिकाणचं सत्ता गेल्यानंतर पाणी पुरवठा उपसा यंत्रणा सक्षम झाली तर नाहीच, पण 2016 नंतर ह्यांनी साधा एक पंप देखील खरेदी केला नाही पाणी पुरवठ्याचा। सगळ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी सीओला सांगून या शहराची पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारला मी पाठवला आणि तो आता स्टेट लेवल स्क्रुटिनी कमिटीमध्ये गेलेला आहे। 124 कोटीचं तत्वता त्यांनी मान्यता यापूर्वीच दिलेली आहे आणि ही निवडणूक झाल्यावर राज्य सरकारच्या या मान्यता दिलेल्या प्रस्तावाला आधीच दिलेली आहे। मी त्याचा पाठपुरावा केला, अजून मंत्र्यांच्याकडे गेलेलं नाही प्रकरण। खाली आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अंदाज म्हणून एक उदाहरण दिलं। या दत्त टेकडीला मी 5 कोटी आणले, सत्ता कुठं होती आपली? पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे या जयंत पाटलाला माहिती आहे, तुम्ही काही चिंता करू नका। एक फोटो दाखवता येईल का? दाखवा ना, लागलं का? मी काहीतरी 1 ऑगस्टला 2020ला मी 8 कोटी रुपये टाटा कंपनीच्या रतन टाटांना जाऊन सांगून विनंती करून आपण आणले आणि तिथं 8 कोटीच्या सुविधेचं आधुनिकीकरण केलं। आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम सुविधा असणारं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे उरण ईश्वरपूरचं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी त्यांना घेऊन गेलेलो। आम्ही विरोधकांनाही सन्मान देतो, आम्ही काय त्यांना त्याच जे ठरवत नाही, पण माझ्यासमोर आल्यावर माझ्याशी सगळे चांगले वागतात, मागं काय का शिव्या देणार। सांगण्याचा मुद्दा हा आहे की या शहरामध्ये आम्ही अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर सुरू केले। आरोग्यवर्धिनी केंद्र 5 आहेत आणि एक HBT दवाखाना आपला सुरू आहे। दत्तनगरमध्ये आपण 22 साली सुरू केलं, मोमीन मोहल्ल्यात सुरू केलं, यल्लामा चौकात सुरू केलं आरोग्यवर्धिनी केंद्र, राजाराम नगरला एक केंद्र सुरू केलं, राजेबागेश्वरला आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केलं, एक शिवनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक सुरू केलं आणि हे सगळं आम्ही पुढाकार घेऊन केलं। दुसऱ्या कोणी याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं।